जाहीरनाम्यातला गेल्या वर्षी 24 तास पाणी पुरवठा केला होता, आता समान पाणी पुरवठा होता. नाही, मुळात त्याला तुम्ही नीट वाचा. त्याला समान पाणी पुरवठा असंच म्हटलेलं आहे. त्याच्यात समान पाणी पुरवठा, आताही समान पाणी पुरवठाच म्हटलेलं आहे. ती समान पाणी पुरवठा योजनाच आहे. समप्रमाणात पुणेकरांना कुठल्याही भागामध्ये, पुणे महापालिकेत राहणाऱ्या हद्दीतल्या कुठल्याही माणसांना, परिवाराला, कुटुंबाला शहराच्या कुठल्याही भागामध्ये जसं पाणी मिळतं तसं समान पाणी मिळालं पाहिजे. त्याच वेळेमध्ये मिळालं पाहिजे आणि त्याच प्रेशरमध्ये मिळालं पाहिजे. तितकंच मिळालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश. झालंय आता 80% काम जवळपास पूर्ण झाले बाबा. समान पाणी पुरवठा योजना आपण त्याला म्हटलंय, समान पाणी पुरवठा योजना म्हटलंय. झालं ना त्यांचं. पुढचा प्रश्न झाला ना याच्यावर. झाला आता तो पुढचा घ्या ना. नाही, मुळात असं आहे, त्या योजनेला नावच समान पाणी पुरवठा योजना आहे आणि म्हणून पुण्यातल्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीनं पाणी मिळालं पाहिजे. ते त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. समप्रमाणात जेवढं आवश्यक आहे तेवढं. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आम्ही जेव्हा फिरत होतो, बोलत होतो, पाषाण सूज सारखा भाग किंवा इकडे अगदी निष्काळवाडी वगैरे सारखा भाग आहे, तिथे समान जागा 24 पाणी येत नाहीये. कुठला भाग? ठीक आहे ना. या योजनेचा उद्देशच तो आहे की सर्वत्र, सर्व भागामध्ये एकसारखा पाणी पुरवठा होईल, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आता जे काही नव्यानं समाविष्ट झालेला भाग असेल, जुना भाग असेल, एकत्रित त्याच्यावरती काम करतो ना आपण. आणि आता समाविष्ट गावाचा सुद्धा डीपीआर झाला. मला वाटतं त्याचंही टेंडर कदाचित प्रशासनानं लावलं होतं, 20 समान पाणी पुरवठा योजना. त्यामुळे तिथेही ते काम निश्चित चालू आहे. विमानं आले, थांबा करतोय. किंवा बस अजूनही तिथपर्यंत जात नाही, या बेसिक समस्या आहेत मी तिथल्या विमानतळाच्या. त्याचं तरी सोडवणूक. कुठलं टर्मिनल रिकाम आहे? नवीन टर्मिनल काढलं, उद्घाटन झालं, चालू आहे ना. नाही, त्याच्यामध्ये तिथे आपण पाहिलं असेल, तिथे काही बसेसची व्यवस्था आहे, काही छोट्या छोट्या गाड्यांची व्यवस्था आहे आणि लोकांना ती मिळते ना. तिथे व्यवस्था आहे. कुठली बस? नाही ना, त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे ना. ते जे मॉल आहे ते पीपी तत्वावरचं बांधलेलं टर्मिनल आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काय अग्रीमेंट झालेले, त्या अग्रीमेंटमधला तो क्लॉज आहे. त्यामुळे तिथे जागेवरती लोकांना उतरवलं, बस मिळतीये, तिथे गाडी मिळतीये त्या पार्किंग पर्यंत येण्यासाठी. एक फॅक्टर चालू होता ना की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण. आता मुलांना काय वाटतं की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण? मीच हे चुकीचं उत्तर आहे. पुणेकर जनता हीच पुण्याची कारभारी आहे. का? तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून दिलेत. त्यांनी कोणी मालक नाही निवडून दिले. पुणेकरांनी जे निवडून दिलेत, कुठल्याही पक्षाचा असो, तो त्यांचा प्रतिनिधी आहे, तो त्यांचा मालक नाही. त्यामुळे पुण्याचे प्रतिनिधी जनतेच्या मार्फत तिथे गेलेले आहेत. त्यामुळे जनता हीच मालक आहे. शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आन्सरेबल असलं पाहिजे. त्याची ही जबाबदारी आहे की मला जे काम दिलं पुणेकरांनी, जे माझ्या भागातल्या वॉर्डातल्या नागरिकांनी, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणं हेच डोक्यात ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतं मोठ्या अर्थानं आपण म्हणतो मतदार राजा आहे, तर खरंच मतदार राजा आहे आणि पुण्यातली जनता ही तर राजाच आहे.